परमपूज्य श्री तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या 6व्या पुण्यराधनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न झाला। रक्तदानाची गरज ज्यांना आहे त्यांनाच रक्ताचे महत्त्व माहीत आहे। त्याकरिता समाजातील प्रत्येकाने रक्तदानाविषयी जागरूक राहून रक्तदात्यांनी रक्तदान करून संस्थेशी व मानवतेशी नाळ जोडली पाहिजे। रक्तदानासारखे पवित्र दान कोणतेही नाही, असे श्री बृहन्मठ होडगी संचालित भवानीपेठ येथील वीर तपस्वी शिक्षण संकुलात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या समयी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढाले सरांनी प्रास्ताविक करताना प्रतिपादन केले, तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागतपर सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री शांतय्या स्वामी सर होते, तर रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तथा शहर उत्तरचे विद्यमान आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी ते म्हणाले, रक्तदानसारखे पवित्र दान कोणतेच नाही। मानवतेच्या सेवेचे व्रत तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी घेतले होते। त्यांचे हे व्रत पुढेही चालू ठेवण्याचे कार्य आपण सर्वांनी करावे, असे आवाहन केले। पूज्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या रक्तदान शिबिरात 167 जणांनी रक्तदान केले। या कार्यक्रमात संस्थेचे संचालक श्री शिवानंदजी पाटील साहेब, शालेय समिती सदस्य श्री मल्लीनाथ हिरेमठ, स्थायी समितीचे माजी सभापती केदार उंबरजे, नगरसेवक ज्ञानेश्वर कारभारी, अविनाश पाटील, श्रीराम संघटना अध्यक्ष राजू पाटील, प्रसाद कुलकर्णी, नागनाथ रामपुरे तसेच संस्थेच्या विविध शाखेतील प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते। या कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा उपप्राचार्य श्री रामेश्वर झाडे सर, पर्यवेक्षक श्री सिद्धरामप्पा उपासे सरांचे मार्गदर्शन लाभले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर बोकडे सरांनी केले। तपोरत्न योगीराजेंद्र महास्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आज प्रत्येक वर्षी आपण रक्तदान शिबिर घेत आहोत। रक्तदान हा रक्त हा माणसाच्या जीवनाला फार महत्त्वाचा घटक आहे। रक्त नसेल तर आपण जगू शकत नाही। जसं रक्त आपल्या शरीरात जर आपण जगू शकत नाही, तसं कुणाचं तरी आपल्यावर आशीर्वाद असल्याशिवाय आपलं आयुष्य सुख आणि समृद्धी होऊ शकत नाही। आपल्या आयुष्यात सर्वसामान्य माणसासाठी, प्रत्येक माणसाच्या या समाजातील प्रत्येक घटकासाठी आपलं आयुष्य जसं आपण आपल्याला शिक्षण घेत असताना मार्गदर्शन करतात, तसं आयुष्य जगत असताना ते आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मार्गदर्शन करत राहिले आणि आशीर्वाद देत राहिले। म्हणूनच या सोलापूर शहरामध्ये या देशामध्ये योगीराजेंद्र महाराजांचं नाव जिवंत आणि त्यांचे केलेले शिकवण आपण सगळे अंगीकृत व्हावं आणि यापुढे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ते अंगीकृत राहावं, यासाठी आपण ह्या सगळ्या कार्यक्रम घेत असतो। आणि त्याच्या आजच्या या स्मृती दिनानिमित्त त्यांना नमस्कार।